खुलताबाद तालुक्यात बघितलं तर जे मोकाट कुत्रे आहे, मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच चाललेली आहे आणि यावर कुत्र्यांवर आळा बसण्यासाठी आज बघितलं तर जे अजित पवार गटाचे जे गटनेते आहे, नगरसेवक आहे गजाननजी फुलारे यांनी देखील जे मुख्याधिकारी आहे समीर शेख सर यांनी देखील निवेदन दिलेले आहे. तात्काळ जे मोकाट कुत्रे आहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं देखील त्या निवेदनात म्हटलं आहे. ते स्वतः आपल्यासोबत आहे. भाऊ नमस्कार. जे खुलताबाद शहरात बघितले गेले जे मोकाट कुत्रे आहे या मोकाट कुत्र्यांना आळा बसण्यासाठी आज मुख्याधिकारी नगर परिषद खुलताबाद यांना आपण निवेदन दिलं आहे. काय सांगा? खुलताबाद शहरामध्ये गेल्या महिनाभरापासून कुत्र्यांचा उद्रेक खूप वाढलेला आहे. शाळकरी मुलं असो, ज्येष्ठ नागरिक असो, जे सकाळी फिरायला जातात, तर प्रत्येक चौकात गल्लीत 20च्या वरती कुत्रे. त्याच्यामुळं बरेचसे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली की एकटं फिरावं का नाही फिरावं. त्या अनुषंगाने आज नगर परिषद खुलताबाद सीओ साहेबांना आम्ही निवेदन दिलं की याचा तात्काळ यामध्ये बघितलं तर अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार. जे खुलताबाद शहरामध्ये मोकाट कुत्रे आहे आणि याच पाठोपाठ बघितलं गेलं परवा देखील एक घटना घडलेली आहे तालुक्यामध्ये. 3 वर्षाचा जो बालक आहे याची देखील त्या कुत्र्यांनी तोडली होती आणि त्यामध्ये तो मृत्युमुखी पडला होता. यावर काय सांगा? आज खुलताबाद शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेवक तथा गटनेते गजानन फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही कुत्र्यांचा सुलसुलाट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. परवाच्या दिवशी बघितलं गेलं तर वेरूळ या ठिकाणी एका 3 ते 4 वर्षाच्या बालकावर 8-10 कुत्र्यांनी हल्ला करून तो मुलगा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याचा. तर नागरिकांनी सकाळी फिरताना एकटं फिरू नये. छोट्या मुलांनी शाळेत जाताना एकटं शाळेत जाऊ नये. 4-5 जणांचा सोबत घेऊन शाळेमध्ये जावे. आणि आपल्या नगर परिषदेने या ठिकाणी जंबाळ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला कुत्रे रेस्क्यू करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. तर त्यांना आम्ही असं आवाहन करतो की कुत्रे या ठिकाणी त्वरित त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. आणि शहरातील नागरिकांना असं सांगू इच्छितो, ज्यांनी पाळीव कुत्रे पाळलेले त्यांना गळ्यामध्ये बेल्ट कुत्र्याला घालावं, म्हणजे कुत्रे रेस्क्यू करताना कुणाचाही पाळीव कुत्रा जे तर या ठिकाणी रेस्क्यू केला जाणार नाही असं मी नागरिकांना आवाहन करतो. इसके अनुसंधान में कार्रवाई के एक पत्र यहाँ पे लेटर दिया वैसे ये खुलदाबाद के लिए एक बहुत महत्वपूर्ण लेटर है। खुलदाबाद के अंदर आवारा जानवरों का इतना आतंक है कि रात में कभी हमारे जैसे 4-5 लोग भी गुजरे 10 बजे तक तो 30-40 कुत्ते ऐसे रास्ते में मिल जाते हैं। तो बड़े इंसानों को डर लगता है, तो छोटे बच्चों के लिए कैसा है ये डर हम जान सकते हैं। और ख़ास करके ये जो स्कूलों के पास के जो एरिया है वो खुले एरिया है और वहाँ पर आवारा जानवरों से बच्चों को इतना डर है अभी फ़िलहाल में। तो बच्चे बोल रहे हैं कि हमको घर तक स्कूल तक छोड़ो, घर से निकलने के बाद और स्कूल से लेने के लिए आओ। तो ये हम बच्चों के और पेरेंट्स के डर जानते हैं, इसलिए हमने ये निवेदन दिए और ये निवेदन पे नगर पालिका ने कार्रवाई करने को ना और गाँव के पूरे जितने समझदार लोग हैं सबने अभी भी जो कुत्ते जानवर भैंस बकरी पाले, एक तो वो घर में रखे और कुत्ते वो जो रोड पर है उनके लिए गले में एक बेल्ट वगैरह डालिए और उनको रस्सी वगैरह चैन वगैरह बांधकर जानवरों को निशान दिए हुए। और नगर पालिका ने इस मामले पर कड़क कार्रवाई करने के लिए होना मेरा इतना निवेदन है। मैं अजीत दादा गट की तरफ से जो निवेदन दिया गया है गजानन फुलारे के नेतृत्व में, मैं उस निवेदन का हिस्सा बना हूँ और पूरे खुलदाबाद शहरवासियों के लिए एक अपील करते हैं हम सब के इस हमारे जो मुहिम है इसको हमारा साथ देकर इसको कामयाब करें। नक्कीच आपल्यासोबत काही अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते आहे, नगरसेवक आहे, आपण त्यांच्याकडून देखील जाणूया. आज बघितलं की अजित पवार गटाकडनं जे मोकाट कुत्रे खुलताबाद शहरामध्ये फिरत आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी तुमच्या पत्राद्वारे केलेली आहे. आता 15-20 दिवसामध्ये इथे मोठी यात्रा आहे, उरूस जर्जरी पक्ष. लाखो भाविक येतात इथे, 10-12 लाख लोक इथे दर्शनासाठी येतात. आणि इथले लोक इथले मुलं बाळ जे ना शाळेत जातात ते सकाळी सकाळी कोण राहते सोडायला. आणि 20-20, 25-25 जे आहे तो कुत्र्याची टोळकी आहे. ते काय करू लागले, महानगरपालिका औरंगाबादहून काय ते इथे संभाजीनगरहून इथे येऊ लागले ते आणि सोडून देऊ लागले इथे. ते आपल्याकडे काही डॉग व्हॅन आहे काही नाही आहे, तरी आपण बोलतो त्यांना, पण ते काय आहे काही त्याचं समाधान नाही आहे. जे भटके कुत्रे मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांना मार्ग लावी, काही ना काही मार्ग लावावा,
ते सोडावं. आता आपल्या खाली 3 किलोमीटर दूर गेला एक 4-5 दिवसापूर्वी एक घटना घडली. लहान बाळाचे जे आहे तर त्यांनी तुकडे तुकडे केले त्यांनी डोकं वेगळं करून टाकलं, त्याचं धड वेगळं करून टाकलं. इतके कुत्रे जे आहेत तर ते क्रूर झालेले आहेत ते. याच्यासाठी जे आहे ते नगरपालिकेने जे आहे ते काही तात्काळ कारवाई करून घ्यावी याची मुख्य अधिकारी. खुलताबाद शहरामध्ये जे मोकाट कुत्रे फिरत आहे याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे.